बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झालंय। कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे। रात्रभर सुरू असलेल्या पावसानं आज सकाळी मात्र जोर पकडला। दिवसभर पावसाची संततधार सुरू राहिली, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये। गेल्या 12 तासांमध्ये पंचगंगेच्या पाणी पातळीत 1.5 फुटानं वाढ झालीये। सायंकाळपर्यंत पंचगंगेची पाणी पातळी 15 फुटांवर पोहोचली होती। हवामान खात्यानं उद्या रविवारसाठी कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय। दरम्यान सध्या पडत असलेला पाऊस हा परतीचा नाही। मान्सूनचा परतीचा पाऊस सुरू झाला असला तरी त्याची वाटचाल थांबली आहे। पुढील 7 दिवस तरी मान्सूनच्या परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरण नसल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय। दरम्यान जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी दसऱ्यानंतर भात कापणीला सुरुवात होत असते, त्यामुळे या अवकाळी पावसाचा खरीपाच्या काढणीला आलेल्या पिकांना फटका बसू लागल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। पावसाचा वाढता जोर पाहता जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय।